नमस्कार, मी डॉक्टर मंजू विनय पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या लॉ डॉक्टर या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एक महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे रजो निवृत्ती म्हणजेच मेनोपॉज. तत्पूर्वी एक गोष्ट मी सांगू इच्छिते की स्त्री ही सृष्टीची जननी आहे. ती मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे, पत्नी आहे, आजी आहे. प्रत्येक रूपात ती आपल्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ असते आणि तिच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. सर्वप्रथम आपण बघूयात रजोनिवृत्ती म्हणजे काय, त्याचे वय किती आहे. रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज म्हणजेच काय तर मेन्सेस पॉज होणे, म्हणजेच मासिक पाळी दर महिन्याला महिलांमध्ये जी येते ती कायमची बंद होणे. आणि हे कोणत्या वयामध्ये होते तर साधारणतः 45 ते 50 वयोगटामध्ये एखाद्या स्त्रीची मासिक पाळी पूर्णपणे बंद होते. काही महिलांमध्ये हे वयाचं प्रमाण 40 ते 45 वय आहे, याला अर्ली मेनोपॉज म्हणतात. तर काही महिलांमध्ये हे वयाचं प्रमाण 40 किंवा त्याआधीही पाळी बंद होते, तर त्याला काय म्हणतात तर प्रीमॅच्युअर मेनोपॉज असेही म्हणतात. आता आपण बघूयात रजोनिवृत्तीची कारणे काय आहेत. नंबर 1चं कारण आहे अंडाशयाची कार्यक्षमताच कमी होते. नंबर 2चं कारण आहे ओव्हरीमधून इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोनची पातळी कमी होणे आणि त्यामुळे पाळी बंद होते. नंबर 3चं कारण आहे ओव्ह्युलेशन म्हणजेच अंड उत्सर्जन बंद होते आणि त्यामुळे मासिक पाळी बंद होते. आता आपण बघूयात रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजची लक्षणे काय आहेत. नंबर 1, आपण संपूर्ण शरीरामध्ये काय काय लक्षणे येतात ती बघूयात. त्यामध्ये तळहात, तळपाय किंवा संपूर्ण शरीरामध्ये खूप गरम गरम आहे असं वाटणं, त्यालाच हॉट फ्लॅशेस असेही म्हणतात. तसेच खूप घाम येणे, झोपेचा अभाव असणे, झोपच न येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे, सांधेदुखी, हाडांची समस्या. तसेच सुरुवातीला पाळी अनियमित येते, 2 ते 3 महिने पाळी येतच नाही आणि कधी कधी दर महिन्याच्या 15-15 दिवसाला पाळी येतच राहते. त्यामुळे काय होते तर शरीरातील रक्त कमी होते, चक्कर येते, अशक्तपणा येतो, ब्लड प्रेशर कमी होते, पोटात दुखते, ही लक्षणे दिसून येतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. अशी ही झाली शारीरिक लक्षणे. आता आपण पुढे बघूयात मेनोपॉजमध्ये मानसिक लक्षणांमध्ये काय काय येते. तर एखाद्या स्त्रीची मेनोपॉजच्या दरम्यान खूप चिडचिड होते, एकदम त्या स्त्रीला खूप आनंदी वाटतं, तर कधी कधी खूप नैराश्य वाटतं, आत्मविश्वास कमी होतो. आता मेनोपॉजचे उपाय काय आहेत आपण ते एक एक करून बघूयात. सर्वप्रथम लक्षात ठेवा, मेनोपॉज हा काही आजार नाहीये, ही एक नैसर्गिक अवस्था आहे. पण त्यासोबत येणारी लक्षणे नियंत्रणात ठेवली की आरोग्यदायी जीवनासाठी खूप गरजेचे आहे. वैद्यकीय उपायांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये आपण बदल केले पाहिजे. तर या बदलांमध्ये सर्वप्रथम काय येतो तर व्यायाम. प्रत्येक स्त्रीने या वयामध्ये 40 नंतर व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. सकस आहार घेणे गरजेचे आहे. कोणतेही व्यसन असेल तर त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्ट्रेस असेल तर त्याचा स्ट्रेस मॅनेजमेंट करणे, गरज लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन काउन्सिलिंग सेशन्स पण करणे गरजेचे आहे. झोपेची निगा राखणे, नियमित झोप घेणे, नियमित ब्लड प्रेशर चेक करणे, ब्लड टेस्ट करणे, त्यामध्ये हिमोग्लोबिनची तपासणी, थायरॉइडची तपासणी, कोलेस्ट्रॉलची तपासणी, रक्तातील HbA1c या सर्व टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत. तसेच प्रजनन संस्थेची निगडित तपासण्या करणे गरजेचे आहे. त्यामध्ये पोटाची सोनोग्राफी आली, दोन्ही स्तनांची तपासणी आली, त्यालाच मॅमोग्राफी असेही म्हणतात. तसेच पॅप्समियर, गर्भाशय मुखाच्या ठिकाणी पॅप्समियर ही चाचणी केली जाते. तर ही पॅप्समियर चाचणी आणि कॅन्सर संबंधीचा एक व्हिडिओ आपल्या लॉ डॉक्टर या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिला आहे, तो तुम्ही डिटेलमध्ये जाऊन बघू शकता. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे विटामिन B12, कॅल्शियम, विटामिन D3 ही रक्तातील पातळी चेक करून घेणे 3 महिन्यातून, 6 महिन्यातून आणि त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. मेनोपॉजच्या काळामध्ये हाडांची खूप झीज होते, हाडं ठिसूळ होतात, त्यामुळे सांधेदुखी खूप जाणवते. अशा वेळी स्त्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन फिजिओथेरपीचे सेशन्स करणे खूप गरज आहे. त्यामुळे तुमच्या मसल्सला ताकद मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही फिजिओथेरपीचे सेशन घेतला की तुम्हाला खूप आराम पडतो. सगळ्यात शेवटी मैत्रिणींनो, मी एवढंच सांगू इच्छिते की जीवनातील प्रत्येक टप्पा हा नवीन सूर्योदयासारखा आहे.
बालपण हे कळ्यांचे, तारुण्य हे उमलण्याचे आणि मेनोपॉज हा जीवनातील आत्मविश्रांतीचा टप्पा आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये निसर्गतःच बदल होत असतात, जे आपण थांबवू शकत नाही, पण ते आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत आणि सांभाळता आले पाहिजेत. तर या मेनोपॉजला प्रत्येक स्त्रीने योग्य तो उपाययोजना करून हसतमुख सामोरे गेले पाहिजे. धन्यवाद.